सकाळी मस्त असा नाश्ता करून घेतला. त्यानंतर म्हटलं आज हेअर वॉश करावंच लागेल. केस इतके चिपचिपे झाले होते ना. काल मी साडी नेसली पण केसांमुळे ना माझा थोडासा मूड ऑफच झाला. पण गुरुवार असल्यामुळे काही केस तर मी वॉश करू शकत नाही. आंघोळीचा निर्णय थोडा लेटच करायचा होता. त्यामुळे म्हटलं चला रात्रीचा ढीग जो भांड्यांचा पडलाय खूपच दमली होती. जिथे तिथे काल हळदी कुंकूचा कार्यक्रम असल्यामुळे माझ्या घरची भांडी मात्र तशीच राहील. त्यानंतर पाणी तापवलं आणि म्हटलं आंघोळीला जाऊ, कपडे धुवून घेऊ, तसेच आंघोळ करू आणि एकदाची फायनल काम करून टाकू. मग काय आंघोळ, हेअर वॉश, कपडे सर्व एकदाच करून बाथरूमचं अगदी फायनल कामच करून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला पटकन कपडेही वाळत लावून घेऊ, म्हणजे एक काम पूर्ण आपलं होऊनच जाईल. त्यानंतर स्वयंपाकाचंही काम बाकीच राहिलं होतं. मग काय आता हेअर वॉश केला म्हणजे थोडंसं तर क्रीम वगैरे लावून थोडा आरशासमोर तर आपल्याला मखरावंच लागेल. म्हटलं चला छान असं क्रीम लावून घेतली आणि आता हिवाळा चालू आहे, लिप बाम तर कंपल्सरी हवंच. त्यानंतर आपली खरी शोभा आणणारी टिकली आपली. त्यानंतर म्हटलं हेअर तर ड्राय करावंच लागणार, त्या नाहीतर ना माझे केस धुतल्यानंतर थोड्या वेळाने खूपच कर्ली दिसतात. हेअर मस्त असे सुकवून घेतले का त्यानंतर आपले केस एकदम मोकळे आणि सिल्की दिसतात. काहीतरी केस धुण्याचा फायदा तर झालाच पाहिजे ना. मग काही छान असं क्लचर लावून घेतलं आणि मग काय आता रेडी होऊन काय करायचं आहे, किचनमध्ये जायचं आणि स्वयंपाक करायचा. या वालाच्या शेंगा थोड्या जाड होत्या त्यामुळे म्हटलं चला मीठ टाकून थोड्या वाफवून घेऊ आणि नंतरच भाजी करू. आणि काल मार्गशीर्षमध्ये मिळाले होते खूप सारे रुमाल, फळं आणि काही साऱ्या भेटवस्तू. आणि ही जी वालाच्या शेंगाची भाजी आहे ना ती मी अशा प्रकारे काहीतरी करते. मस्त असा हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा टाकून बनवते. मला ठेच्यातल्या भाज्या खरंच खूप आवडतात. त्यानंतर हळद टाकून या शेंगा उकडलेल्या जे आहेत ते टाकून त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं, मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि सोबत ना याच्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट ॲड करतो ना त्याच्यानेच खरं भाजीचा फ्लेवर खूप छान होतो. आणि त्यानंतर म्हटलं चला भाजी तर केली आहे पण ऑप्शनला मला चपाती आणि भाकरी दोन्ही होतं. पण चपातीचा खूपच कंटाळा आला होता. म्हटलं पीठ मळा करा, त्याच्यापेक्षा भाकरच सोपे. मग काही छान अशा 2-3 भाकरी टाकून घेतल्या आणि या भाजींसोबत ना अशा भाकरी शक्यतो खरंच चांगल्या लागतात. आता परीला तर असल्या भाज्या काही आवडत नाहीत पण मी ना तिच्यासाठी वेगळं बनवून तिची सवय कधीच मोडत नाही. म्हटलं 2-3 घास का होईना तिला मी खाऊ घालेल, तिला सवय लागेल अशा भाज्यांची. तिला आवडत नाही पण तिला वाटलं कॅमेऱ्यासमोर थोडीशी ॲक्शन करू, पण तुम्ही तिचं रिअल तोंड बघू शकता. तिला हे अजिबातच आवडलं नव्हतं. मग माझ्यासाठी तिने 2-3 घास. त्यानंतर ती ट्युशनला गेली आणि कोणाकोणाला वाटतं हे नळ खराब आहे का, याला पाणी येत नाही का. नाही, आमचं ना पाण्याचा टायमिंग आहे आणि टायमिंगलाच पाणी येतं, 24 तास काही नसतं. आणि आज साहेबांनी कामावरून येताना छान अशी चायनीज भेळ आणली होती. खूप दिवसांनी खाल्ली आणि माझी तर नाही कायम फेवरेटच राहणार.